बऱ्याच वेळा असं बरीच लोक अशी भेटतील तुला कोकणातली, की जे लोकांना गणपतीला सुट्ट्या नाही भेटत तर डायरेक्ट धमके देऊन येतात, की ठीक आहे चालेल जॉब सोडतो, गावावरून आल्यावरती बघूया किंवा डायरेक्ट जॉबच सोडून. नमस्कार मित्रांनो, गप्पा कट्टा शो मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. हा आपला पहिला एपिसोड आणि आजच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण गप्पा मारणार आहोत आपल्या सर्वांच्या आवडतीचा सण, तो म्हणजे गणेशोत्सव. तर मग अभिजित, आज आपल्याकडे काही गप्पा आहेत का ज्या आपण मारू शकतो या इंटरेस्टिंग टॉपिक बद्दल, लाईक गणेशोत्सव. तर मला असं वाटतं की गणेशोत्सव याचा जेव्हा पण मी विचार करतो, कारण गणपती आता आलेच आहेत जवळ, आणि मला असं वाटतं की बालपणाच्या ज्या गोष्टी आहेत, मला माझं चाइल्डहूड फार आठवतं जेव्हा पण गणेशोत्सवाचा जवळ यायला लागल्यावरती. आणि मेन गोष्ट मला जी आठवते ती म्हणजे गणपतीच्या टायमाला ज्या सुट्ट्या भेटतात, सुट्ट्या 5-6 दिवसाची तरी सुट्ट्या भेटून जायच्या. जेवढ्या दिवाळीच्या सुट्ट्या भेटायच्या तेवढ्या गणपतीला पण सुट्ट्या भेटायच्या. आणि आमचं कसं व्हायचं की आम्ही कोकणातले असल्यामुळे गणपतीला भले सुट्ट्या भेटू नाही तर नको भेटू दे, आम्ही गावाला तर जायचोच. मग बॅगा पॅक करा आणि गावाला जा आणि गावाला सेलिब्रेट करा. त्याच्यामुळे तो जो 5-6 दिवसाचा जो एन्जॉयमेंट असायचा, गावाला जायचा, गावाच्या नदीमध्ये उड्या मारायचा, गणपतीसाठी तयारी करायच्या, डेकोरेशन करायचं. आणि आमची पूर्ण फॅमिली त्या टायमाला एकत्र यायची. काका, मामा, भाऊ, बहीण जेवढे पण आहेत तेवढे सर्व लोक एकत्र यायचे. आणि तो जो मला बालपणाच्या ज्या गोष्टी आठवतात ना, त्या फार अमेझिंग होत्या. आणि गणपती बोलल्यावरती ते एक सेलिब्रेशन असतात की तुम्हाला वेगवेगळं काही ना काहीतरी खायला भेटणार, तो पूजा पाठ ते सर्व होणार. त्याच्यानंतर रोज काही ना काहीतरी वेगवेगळ्या प्रकार नैवेद्यासाठी बनणार, दुसऱ्यांच्या घरी काही ना काहीतरी चांगलं असणार, नवीन नवीन कपडे घालायचे, डेली काही ना काहीतरी वेगळं. मग तो एक मला बालपणाचा जो एक प्रकार व्हायचा तो फारच एकदम अमेझिंग वाटायचा. म्हणजे हे अमेझिंग आहे. म्हणजे तू हे सांगतोयस, उन्हाळ्याच्या सुट्ट्या तर आहेतच, पण गणपती म्हटलं की जरा एकदम स्पेशल असेल गावाला तुमच्या. हो, कोकणामध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी पण लोक जातात, पण गणपतीसाठी एक स्पेशल असं एक इव्हेंट आहे तो. कारण त्या टायमाला कोकणामध्ये पाण्याचे काय जास्त इश्यू नसतात, पाणी फार असतं कोकणामध्ये. उन्हाळ्याच्या टायमाला जर तुम्ही बघाल तर पाण्याचे थोडे इश्यू असतात, पण गणपतीच्या टायमाला तो काय सीनच नाही. आणि लहानपणी स्पेसिफिकली बोललं तर तुम्हाला काम काय करायचं नाही, फक्त एन्जॉयच करायचं. आता जेव्हा मोठं झालं त्यावेळी रिअलाइज होतं काम पहिलं करावं लागतं. लहानपणी जे लहान मुलं आहेत तेच एन्जॉय करतायत आणि आपणच काम करतोय. काम करा, हे आणा ते आणा, डेकोरेशन करा, ते सर्व कामं तुम्हाला करावे लागतात. लहान पोरं आपली मजा मारतायत, इकडे तिकडे फिरतायत, पूर्ण गावामध्ये भटकतायत. लहानपणी ते व्हायचं की बाबा तुम्हाला काम काय नाही करायचंय, तुम्हाला हे भटकंतीचं काम तुमचं आहे. त्यांना जाऊन आमंत्रण द्या, यांच्या घरी जा, त्यांच्या घरी जा, काका मामांना भेटा. ते लहानपणी तो एक म्हणजे एक खतरनाक असा क्षण असायचा. तर तुझं काय होतं? माझं असं आहे की माझ्या गावाला एवढं काय म्हणजे गणपती असं आमच्या घरी वगैरे काय बसायचे नाही, म्हणून मग आम्ही गावी जायचो नाही बेसिकली. पण ना आमच्या कॉलनीमध्ये, म्हणजे माझं बालपण वसईला गेलंय, तर तिथे सार्वजनिक गणपती असायचे. तर सार्वजनिक जेव्हा गणपती असायचे तेव्हा ते कॉम्पिटिशन्स वगैरे होतात ना, डान्स कॉम्पिटिशन आणि स्पोर्ट्सचे वगैरे असे कॉलनीमध्ये असतात, हे व्हायचे. तर त्याच्यामध्ये मी पार्ट घ्यायचो. मी तर डान्समध्ये नेहमी सोलो डान्स असायचा माझा लहानपणी. आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे मला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची होती की आम्ही म्हणजे सगळे जे मुलं होते त्यांच्या ना घरी पण गणपती असायचा. आणि मग आमच्या गावी नाही गणपती, म्हणून आमच्या घरी पण कधी गणपती बसवत नव्हते. पण मग मी हट्ट करायला लागलो की आपल्याला आपल्या घरी पण गणपती पाहिजे म्हणून. आणि त्या हट्टापायी लिटरली माझ्या 6वीमध्ये काहीतरी असेल, मी 2000ची गोष्ट आहे, तेव्हा त्यांना सांगितलं आणि मग आम्ही तेव्हापासून गणपती बसवायला सुरुवात केली. असं तर तेव्हापासून आमच्याकडे हे मला वाटतं बऱ्याच वेळा असं मुलांसोबत होतं किंवा फॅमिलीसोबत होतं. लहान मुलं काय होतं की आपल्या मित्रांच्या घरी जातात, त्यांच्याकडे गणपती बसतोय, त्यांच्याकडे काही ना काहीतरी सेलिब्रेशन होत आहे, तर आणि घरी येतात आणि मग आई वडिलांच्या मागे लागून जातात की आपण पण गणपती ठेवूया. आणि मग बऱ्याच वेळा असं होतं की ती प्रथा लोकांकडे चालू होऊन जाते की गणपती ठेवायचा, आणि मग ते वर्षानुवर्ष त्यांच्याकडे चालू राहतं. असंच ज्या दिवशी आपण सत्यजितशी त्या 2-3 दिवसापूर्वी जेव्हा बोलत होतो, तेव्हा तो त्याचं सांगत होता की त्याच्यासोबत काय व्हायचं. तो कॅथलिक असल्यामुळे त्याच्यासोबत नेहमी असं व्हायचं की मित्रांकडे जातोय गणपतीला आरत्या बिरत्यांसाठी, आणि घरी येऊन बोलायचं की बाबा आता घरी आपण पण ठेवूया आरती. आता मला असं वाटतं आई परमिशन विचारत असेल रोज जीजसला की ठेवूया का आता.
आणि तो एक मला असं वाटतं की मोमेंट असतो जेव्हा लहान मुलांना समजून जातं की सांता क्लॉज प्रत्येकाच्या घरी येतो. मोर दॅन दॅट मला असं वाटतं की ना लहान असतो तेव्हा असं एक कम्पॅरिझन वाली एक गोष्ट असतं ना, अच्छा माझ्या घरी पण पाहिजे गणपती, कारण की सगळेजण मग त्याच्या घरी वगैरे. आमचं पण होतं ऍक्च्युली, एक होता थोडा दुसऱ्या रिलिजनचा होता, पण मग एक गोष्ट चांगली होती त्याच्याबद्दल की ना त्याची फॅमिलीमध्ये जास्त असं रेस्ट्रिक्शन वगैरे असं काही नव्हतं. मग तो यायचा, तो एकदम असं क्यूट वाटायचा, टिक्का वगैरे लावलेला असायचा, तो मुस्लिम होता, तर तो असा लावायचा आणि ते खूप मस्त फिलिंग होती ती की तो इन्क्लुझिव्हनेस. लहानपणी ते लहानपणी छान वाटतं की आपण या सगळ्या गोष्टींचा फार विचार करतच नाही की अदर रिलिजन आहे किंवा आपण कुठल्या रिलिजनचं आहे, कारण ते घरातून एवढं त्या सगळ्या गोष्टींचा कधी पोहोचत नसतो. थोडं मोठं होता होता या सगळ्या गोष्टी फार रिअलाइज होतात. पण लहान मुलांचा तोच एक क्यूटनेस असतो की त्यांना कुठल्या त्या गोष्टींचं रिअलायझेशन. गणपती आपल्या सर्व गणपती आपल्या सर्वांचा आहे, प्रत्येकाच्या घरी काही ना काहीतरी सेलिब्रेशन होत आहे. फक्त गणपतीच नाही तर बाकी सण पण मुलं तेवढ्याच आतुरतेने म्हणजे वाट बघत असतात. इव्हन क्रिसमसची पण आम्ही तशीच वाट बघायचो की सांता क्लॉज येणार. आमच्या चाळीमध्ये असं व्हायचं की कोण ना कोणतरी सांता क्लॉज बनतोय आणि तो गिफ्ट देतोय. मग ते एक लहान मुलांचा फार क्यूटनेस असतो. गणपतीच्या टायमाला पण ती एक क्यूटनेस लहान मुलांमध्ये दिसून येतं की प्रत्येकाच्या घरी जायचं, मोदक बनलेले असणार किंवा काही ना काहीतरी स्वीट बनलेलं असणार. आणि इव्हन जे म्हणजे आपण आता मोठे आलोय, लहान मुलगा कधी आला तर ह्या गोष्टीचा कधी विचार करतच नाही किंवा डोक्यामध्ये पण आपल्या येत नाही की हा कुठल्या रिलिजनचा आहे. काय मला असं वाटतं तोच एक सणांचा फायदा आहे ओव्हरऑल. म्हणजे आपण सण का सेलिब्रेट करतो, कारण तो एक बॅरियर आहे, तो तुटून जावा कुठेतरी की हा या कास्टचा आहे, तो कास्ट आहे किंवा या रिलिजनचा आहे, त्या रिलिजनचा आहे. तो एक बॅरियर तोडण्याचंच काम सण करतात. आणि गणेशोत्सव असा एक सण आहे ना जो फक्त घरोघरी नाही तर सार्वजनिक पण तेवढाच मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट होतो. आणि सार्वजनिक सेलिब्रेशनमुळे त्याला एक वेगळीच किंमत आहे. हो, जर समजा आपण जसं तू सांगतोय सार्वजनिक गणपती आपल्या मुंबईमध्ये पण खूप मोठ्या लेवलवरती सेलिब्रेट होतात ना. हो, लालबागचा राजा, गणेश गल्लीतला गणपती, त्याच्यानंतर हे तुझं बालपण कुठे गेलंय? बालपण थोडंसं स्प्लिट झालेलं आहे. एक थोडंसं लालबागच्या साईडला गेलेलं आहे आणि थोडं बालपण माझं कल्याण साईडला गेलं. सो लालबाग साईडला गेल्यामुळे लालबागच्या राजाचं आकर्षण डेफिनेटली म्हणजे लहानपणापासूनच आहे. आणि म्हणजे गावचे गणपती ज्यावेळी म्हणजे वाहून जायचे, म्हणजे 5-6 दिवसाचे जेव्हा आमचे गौरी गणपती असायचे, ते झाल्याच्या नंतर जेव्हा मुंबईला यायचो तर मुंबईला आल्यावरती एकच काम आमचं नेहमीचं असायचं की रात्री निघा आणि प्रत्येक एक गणपती तुम्ही व्हिजिट करा, तिथलं डेकोरेशन बघा. तो एक नेहमीचा आमचा कार्यक्रम असायचा की लालबागच्या राजाला जायचा, त्याच्यानंतर गणेश गल्लीतला गणपती व्हिजिट करायचा, त्याच्यानंतर किंग सर्कलचा गणपतीला जायचं, त्याच्यानंतर अंधेरीच्या राजाला व्हिजिट करायचं, त्याच्यानंतर गिरगाव चौपाटीला जायचं, तिथे काही गणपती असतील तर तिकडचे गणपती व्हिजिट करायचे, डेकोरेशन बघायचे आणि पूर्ण रात्रभर तिथे फिरायचं. त्याच्यानंतर घरी यायचं आणि दिवसभर मग झोपून काढायचं. मग तो एक आमचा नेहमीचा, म्हणजे नेहमीचा नाही पण एक ठरलेला कार्यक्रम असायचा. अच्छा, तू लालबागचं म्हटलंस म्हणून मला आठवतंय की जेव्हा मी कॉलेजला होतो तेव्हा मला ॲक्च्युली लालबागबद्दल कळालं की लालबागचा राजा आहे असं. आणि याआधी जेव्हा मी लहान होतो तेव्हा गावचे लोक बोलायचे की अरे तुम्ही मुंबई साईडला राहता, तुम्हाला लालबागचा राजा नाही माहीत का? तर खरंच माहिती नव्हतं, कारण की वसई साईडला होतो आणि खरंच नॉलेज नव्हतं लालबागच्या राजाचं. पण जेव्हा कळलं की लालबागचा राजा असतो आणि तो एवढी ती भव्य मूर्ती आणि तो सेम तो जे चेहरा असा सेम असतो, आणि खरंच म्हणजे मी 2011 मध्ये पहिल्यांदा, आणि ते पण थोडंसं म्हणजे असं मधला मार्ग काढलेला होता ॲक्च्युली. असं व्हायचं की तिथे माझी एक मैत्रीण राहायची लालबागला आणि बहुतेक त्या सगळ्यांना ना एक पास मिळतो लालबागच्या राजाचा. आता तुला तर माहितीच आहे की सगळीकडे खूप गर्दी असते ना लालबागच्या राजाला, पण ते पास जर असेल ना तर तुम्ही त्या ओळख म्हणून लाईनीमध्ये घुसवू शकता. अशी आता चालतं की नाही ते माहिती नाही, पण तेव्हा असं झालं. थोडेफार ओळख सगळीच चालते. तर मग त्याच्या थ्रू मग ती मुखदर्शनाची लाईन वगैरे असं तसं कळलं. आणि मग हे असं 1-2 वर्ष असं झाल्यानंतर मग त्यानंतर मी स्वतः पण जायला लागलो की ती एक लालबागचा राजा मनामध्ये खूप जास्त स्पेशल आहे. तो नवसाला, माझ्या पण काही नवसाला पावलाय खरं सांगायला गेलो तर. जसं तू सांगितलं
लालबागच्या राजाचं दर्शन करायचं. मग तिथे बरेचसे गणपती आहेत ना, बरेच ते छान छान डेकोरेशन वगैरे गणेश गल्लीतल्या गणपतीचं डेकोरेशन फार फेमस असतं बरोबर. त्यांचं. मग तेच ते असं पूर्ण रात्रभर व्हिजिट करून मग सकाळी बरोबर. घरी यायचं, असा तो नेहमीचा उपक्रम चालू झाला. चालू असायचा. आता लालबागच्या राजाचं दर्शनाचं बोललं तर तिथे 2 टाईपचं म्हणजे सांगतो 2 टाईपचे तिथे लाईन असतात. एक मुखदर्शनाची पण असते आणि जर कधी जर तुला मौका भेटला तर आणि टाईम असेल तुझ्याकडे बराच तर नवसाची लाईन पण असते. कारण तू बोलला ना नवसाला पावलाय तर नवसाची लाईन म्हणून नवसाची लाईन तिथे सेपरेट असते. तिला भरपूर वेळ लागतो खूप. कारण तिथे काय होतं 2 टाईपच्या लाईन असतात. एक जर मुखदर्शनाची लाईन असते त्यांना काय सर्टन डिस्टन्सपर्यंत जाता येतं आणि तिथून मग तुम्ही थोड्याशा डिस्टन्समधून तुम्ही मूर्ती बघू शकता आणि मग तिथून तुम्ही बाहेर येता बेसिकली. पण जर तुम्ही नवसाच्या लाईनीमध्ये असाल तर त्या लाईनीमध्ये तुम्ही लिटरली गणपतीच्या पायापर्यंत जाऊन पायाला टच करून मग तिथून पुढे येऊ शकता. म्हणजे तो एक डिफरंट काइंड ऑफ एक्सपिरियन्स आहे. म्हणजे तेवढी ती भव्य मूर्ती असते. जसं तू बोलला अरे फारच भव्य मूर्ती असते आणि त्या म्हणजे मूर्तीला बघितल्यावरती एक डिफरंट काइंड ऑफ फिलिंग जी येते ती तुम्हाला एकदा जवळ गेल्याच्या नंतर एक अजून वेगळी डिफरंट फिलिंग येते की बाबा किती भव्य मूर्ती आहे, किती चांगल्या प्रकारे बनवलेली आणि ते एक तेज आहे त्या मूर्तीचं. ते तुम्हाला जेव्हा तू तिथे जाऊन तेव्हा मूर्तीला टच कराल ती एक फारच वेगळी फिलिंग असते. मग मी तुला सांगेन की ज्यावेळी पण नेक्स्ट टाइम जाशील तर थोडासा वेळ काढून जा नवसाच्या लाईनीमध्ये जा. तिथे पण एक वेगळाच अनुभव येईल. भरपूर श्रद्धाळू असतात जे भरपूर वेळ लाईनमध्ये उभे असतात आणि चालत जातात आणि तिथे बऱ्याच वेळा अरेंजमेंट पण चांगली असते. अशी बसायची लाईन वेगळी आहे, बसण्यासाठी काही ना काहीतरी केलेलं असतं. थोडंफार चालायचं, थोडंफार बसायचं, परत थोडं चालायचं, परत थोडं बसायचं. भरपूर साऱ्या बऱ्याच वेळा गेलो तिथे अशा स्क्रीन्स लावलेल्या असतात जिथून तुम्ही स्क्रीनमधून पण तुम्हाला मध्ये दर्शन घेऊ शकता. तर तो एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे. मग हे पण एकदा नक्की करून बघावं कोणीतरी. ऍक्च्युली ऑफकोर्स लाईक लोकांनी केलं पाहिजे. माझा जो एक्सपिरियन्स आहे ते नवसाच्या लाईनचा, तर तिथे गेलाय मला एकदा मला मिळालाय तसा चान्स. तो पण असंच काहीतरी अरेंजमेंट मधूनच मिळालाय. बट जसं तू सजेस्ट करतोस मी पण एकदा ट्राय करेल लाईक लाईनमध्ये उभं राहून. आणि असं आहे ना की पहिल्या 5 दिवसांमध्ये गर्दी कमी असते असं पण काही आहे? मी सांगितलं ना जसं आता आमच्या बाबतीत होतं की गावाला गणपती असतो तर गावाला गणपतीला जातो 5-6 दिवसासाठी, त्याच्यानंतर आलो. मेजरली लोकांचं तेच होतं की त्यांच्या घरी पण गणपती असतात. मेजॉरिटी ऑफ तुम्ही तू जर बघशील की महाराष्ट्रामध्ये भरपूर लोकांकडे गणपती असतात घरी. मुंबई साईडला पण बघितलं तर भरपूर लोकांकडे गणपती असतात आणि त्याच्यामुळे कसं होतं की 5-6 दिवस तुम्ही स्वतःच्या घरी गणपतीची काळजी घेताय, गणपतीला सेलिब्रेशन तुम्ही तिथे सेलिब्रेट करताय. ते झाल्याच्या नंतर मग पहिल्या लोकांचं हे काम चालू होतं की लालबागच्या जा, वाडीत गणपती बघा, आजूबाजूला काही डेकोरेशन आहे तर ते जाऊन बघा. बालपणाचा ना मला अजून एक मस्त गोष्ट वाटते की डेकोरेशन बघायला जायचं त्यावेळी निऑन लाईटचे डेकोरेशन असायचे. तुला आठवते? बरोबर. म्हणजे एक्झॅक्टली जर मी माझ्या गावाला बघितलं तर माझ्या गावी खूप भव्य सेलिब्रेशन तर नाही होत जसं कोकणामध्ये होत असेल, पण तिथे हे लाईट्स वगैरे आणि हे ते असतात ना, मूर्ती अशा वेगळ्या हलणाऱ्या मूर्त्या असतात. चलचित्र तसं एक होतं तिथे. चलचित्रासाठी तर कोल्हापूर पण फार फेमस आहे. कोल्हापूरचे गणपती पण फार फेमस आहेत. तिकडचे डेकोरेशन जे आहेत चलचित्राचे डेकोरेशन, म्हणजे आता जसं शिवाजी महाराजांची एखादी स्टोरी असेल त्या चलचित्रामध्ये ते पूर्ण स्टोरी दाखवतात. म्हणजे तुम्ही जायला करतात म्हणजे ते कसं शिवाजी महाराजांनी एखादा गड जिंकला किंवा कसं त्यांनी एखादी कामगिरी त्यांनी बजावली असेल तर त्याचं पूर्ण एक चलचित्र, एक स्टोरी टाईप छोटीशी स्टोरी, कदाचित एखाद्या मिनिटाची किंवा त्याच्यापेक्षा पण थोड्या वेळाची एक चलचित्र बनवलेलं असतं ज्याच्यामध्ये तुम्ही याचं एक सर्टन अमाऊंट ऑफ ग्रुप थिएटरसारखं बसून नाही उभं राहून बघायचं. याचं एक 5-50 लोकांचा ग्रुप येणार, ते लोक उभे राहणार, ते चलचित्र बघणार, त्याच्यानंतर पुढे जाणार. तो पण फार चांगला एक्सपिरियन्स आहे. कोल्हापूर साईडला हे फार होतं. कोल्हापूरची अजून एक स्पेशालिटी आहे तर ते डॉल्बी. जर कधी कोल्हापूरला गेलास, आता तर डॉल्बीचा प्रकार फार कमी झालाय बिकॉज गव्हर्नमेंट खूप सारे त्याच्यावरती रेस्ट्रिक्शन लावतात. आणि पण मला असं वाटतं की 5-6 वर्षापूर्वीपर्यंत डॉल्बी हा एक फार फेमस प्रकार कोल्हापूरला होता. आणि डॉल्बीमध्ये काय होतं की खूप सारे मोठा असा डीजेचा सेट असतो, लाइटिंगचा सेट असतो, गणपती जात असतो, त्याच्या बाजूला डॉल्बीचा सेट असेल किंवा त्याच्या पुढे असेल आणि त्याच्या पुढे हजारो लोक त्या डॉल्बीच्या म्युझिकवरती डान्स करत असतात, एन्जॉय करत असतात. आणि बराच वेळा असं व्हायचं की एखादा चौक असेल त्याच्यामध्ये एखादा मोठा गणपती आला, दुसरा पण मोठा गणपती आला,
त्यांच्या सेक्टरमधला, आणि ते लोक एकमेकांच्या समोर उभं राहून आता ते दोन्ही पण डॉल्बी चालू आहेत आणि त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन आणि अशा प्रकारे. आणि त्यांच्यामध्ये कसं की कोल्हापूर बोललं का ते एक म्हणजे कोणासमोर वाकणार नाही, कोणासमोर झुकणार नाही, ही वाली त्यांची म्हणजे एक डेफिनेटली प्रवृत्ती असते. पण त्याच्यामुळे तिथे पण भाई आपला डॉल्बी एकदम खतरनाक वाजला पाहिजे, आपला आवाज जोरात झाला पाहिजे. तो एक त्यावेळी असं व्हायचं की आजूबाजूच्या घरातल्यांच्या गाड्यांच्या खिडक्या किंवा विंडोज असायच्या त्या एवढ्या जोरजोरात वाजायच्या ना. त्याच्यामुळे आता गव्हर्नमेंटने सँक्शन आणले त्याच्यावरती की भाई आता हे चालू शकत नाही. बट तो एक जबरदस्त एक्सपिरियन्स आहे. म्हणजे आता सुद्धा काही मंडळं असतात जे थोडंफार परमिशन घेऊन डॉल्बी घेऊन येतात आणि त्यांचं गणपतीचं विसर्जन विथ डॉल्बी करतात. पण ते एक जो आहे ना तो एक फारच एकदम वेगळा अनुभव असू शकतो की जर तुम्हाला कधी जायला भेटलं की डॉल्बी आणि ते गणपतीचं विसर्जन होत आहे, त्याच्या पुढे एवढ्या सर्व लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत, ते लोक विसर्जनासाठी जात आहेत गणपतीचा. तो एक फारच चांगला एक डिफरंट काइंड ऑफ एक्सपिरियन्स आहे. बरोबर. बापरे, गावी कोल्हापूरमध्ये जाणं आय डोंट नो मी कधी जाईल की नाही. पण मग आता तू कोकणामध्ये तुम्ही अजूनही जातात की फक्त लहान? नाही जातो आता सुद्धा जातो. आता सुद्धा प्रयत्न करतो की कोकण रेल्वेच्या तिकिटी भेटतील. रिझर्वेशनचा खूप जास्त प्रॉब्लेम होतो हे ऐकलंय मी. खूप जास्त प्रॉब्लेम. तो एक आता मला असं वाटतं एक फार मोठा वेगळा डिस्कशनचा टॉपिक होऊ शकतो. कोकणातलं गणपतीचं रिझर्वेशन आणि कोकण रेल्वे. दरवर्षी आम्ही रिझर्वेशनचा प्रयत्न करतो गणपतीसाठी. बेसिकली काय होतं की आता जसं कोकण रेल्वे किंवा इन जनरली IRCTC वरती 3 महिने अगोदर तिकीट बुकिंग चालू होती IRCTCच्या साईटवरती. आणि हा एक दरवर्षीचा आमचा उपक्रम आहे की सकाळी 8 वाजता बुकिंग विंडो जशी ओपन होते 3 महिने अगोदर सकाळी जायचं, चालू करायचं इंटरनेट आणि तिकीट बुकिंग चालू करायची. अक्षरशः सांगतो तुला 2 मिनिटामध्ये, 2 मिनिट तर मी जास्त बोलायचं, 1 मिनिटामध्ये सगळ्या तिकीट वेटिंगवरती निघून जातात. बापरे, 1 मिनिटामध्ये. म्हणजे तिकीट मिळणं सो एक वेळ तुला रस्त्यावरती सोनं भेटून जाईल शोधून. पण IRCTCच्या तिकीट तुला भेटणार नाही गणपतीच्या टायमाला. एवढं म्हणजे एवढं रेअर, म्हणजे एवढं मुश्किल झालंय ना आता की यावर्षी पण मी लिटरली काय केलं माहितीये, मी सकाळी उठलो, मी बोललो मला इंटरनेटची बँडविड्थची फार गरज आहे. मी सकाळी उठून 7 वाजता ऑफिसला गेलो, 8 वाजता तिकीटची विंडो ओपन होते, मी फुल प्रिपेअर झालो, बसलो. 8 वाजता मी लगेच चालू केलं, मी क्लिक केलं, लगेच आपली नावं जेवढी 2-3 नावं भरायची होती तेवढी सर्वांची नावं भरली. आणि जसं मी क्लिक केलं ना, वेटिंग लिस्ट 1 मिनिटाच्या आतमध्ये. म्हणजे हा दरवर्षीचा एक असा प्रकार चालू झालाय. मग ज्यावेळी तिकीट भेटत नाही तसं. आणि कोकणी माणसाची एक खासियत आहे, बाकी कुठल्या सणाला जाऊ न जाऊ आम्ही 2 सणांना सहसा जातोच. एक म्हणजे गणपती आणि दुसरा म्हणजे शिमगा, होळी. ओके. आणि त्या सणांना जाणं असतंच. आणि गणपतीला ना बऱ्याच वेळा तू अशी पण कोकणी माणसं तुला भेटतील जे बोलतील की सुट्टी नाही भेटली तर जॉब सोडून जाईल. तर मी एक रील बघितली त्याच्यानुसार म्हणजे एक असा मुलगा असतो, दारात उभा असतो आणि त्याची आई त्याला विचारते की काय झालं. तो बोलतो की मी जॉब सोडला म्हणून. आणि जेव्हा त्याचे बोलते की का सोडला, तुझ्यामुळे घर चालत होतं, आता किराणा कसा भरायचा, आता हे कसं भरायचं. त्याच्यानंतर तो सांगतो की गणपतीची सुट्टी नाही मिळाली म्हणून तो जॉब सोडून दिला. आणि मग ते दोघं जण असे बॅग पॅक करत असतात आणि बोलतात की काय सुट्टी नाही देत, मग असा कसला बॉस, असल्या नोकरीची गरजच नाही म्हणून. आणि दोघं पॅक करत असतात बॅग. अशी वाली रील बघितली होती. ऍक्च्युली बऱ्याच वेळा असं बरीच लोक अशी भेटतील तुला कोकणातली की जे लोकांना गणपतीला सुट्ट्या नाही भेटत तर डायरेक्ट धमके देऊन येतात की ठीक आहे चालेल जॉब सोडतो, गावावरून आल्यावरती बघूया. किंवा डायरेक्ट जॉबच सोडून देतात, गावाला जातात, त्याच्यानंतर गणपतीवरून परत येतात. कारण गणपती बोललं ना कोकणी माणसासाठी की दिवाळीपेक्षा मोठा सण आहे असं तरी मी बोलू शकतो. कारण कसं होतं की काही वेळा ना जे वर्षभर ज्या लोकांना पण आपण भेटलो नाहीये, वर्षभर ज्या फॅमिली मधल्यांना नाही भेटलोय, तो एक मोमेंट असतो जिथे तुम्ही भेटता. परत कोकण गणपतीच्या टायमाला, गणपती तर एक म्हणजे पावसाळ्याच्या पिरियडमध्ये येणारा सण आहे, तो एक म्हणजे कोइन्सिडन्स आहे. पण पावसाळ्यामध्ये जर तू कोकणामध्ये जाशील तर एक वेगळंच नैसर्गिक सौंदर्य एक अनुभवायला भेटतं. तो पण एक कोकणी माणसाचा एक ओढ असते गावाला जाण्याची. म्हणजे कसं असतं ना, आता सध्या आपल्याकडे इतकं प्रदूषण आहे, इतकी जास्त गर्दी असते. तर म्हणजे मी पण माझे काही फ्रेंड्स आहेत, त्यांचे गाव आहेत कोकणामध्ये,
तर त्यांच्यासोबत गेलो होतो. तर खरंच वातावरण खूप सुंदर होतं आणि असं एकदम निसर्गरम्य वगैरे असं वातावरण तिथे होतं, जिथे जाऊन मला खूप मस्त वाटलंय. म्हणजे आम्हाला लहानपणापासूनच एक मला असं वाटतं की दर कोकणी माणसाला हे लहानपणापासूनच ऐकत आलेलं असतो की आई वडिलांना जर बोललं ना, आई बाप्पा कुठेतरी फिरायला जाऊया, तर बोलते गावाला जाऊया ना. कुठे टुरिस्ट स्पॉट. टुरिस्ट स्पॉट आहे. परमनंट टुरिस्ट स्पॉट, म्हणजे कुठे काय फिरायला जायची गरज नाही, कोकणात जाऊया. तर तो एक आहे, पण त्याच्या मागे रिझन सुद्धा आहे. कारण पावसाच्या टायमाला, इव्हन बाकी जर हिवाळ्याच्या टायमाला जर कोकण तू बघशील तर एकदमच खतरनाक, जबरदस्त एकदम. आणि अजून सुद्धा अनटच्ड आहेत काही काही प्लेसेस कोकणामधले, जिथे गेल्यावरती असं रिअलाइज होतं की अरे किती मोठी मोठी डोंगर आहेत, ह्युमनाइज्ड नाहीये, म्हणजे सिव्हिलाइज्ड नाही. सिव्हिलाइज तर बोलू शकतो. सिव्हिलाइज आता हळूहळू कोकण होत चाललंय, पण तेवढा अजून म्हणजे टुरिस्ट पॉइंट तेवढे अजून बनलेले नाहीत. त्याच्यामुळे तो अजून सुद्धा तो गाववाला फिलिंग आहे ती आहे अजून सुद्धा कोकणामध्ये. आणि जर इतर वेळी तू बघशील कोकण, जर उन्हाळ्याच्या टायमाला किंवा इतर काही टायमाला जर तू कोकणामध्ये बघशील, जाशील तिथे, तर तुला असं वाटेल की कोकणातली बरीच अशी गाव आहेत, आतमध्ये जी गाव आहेत ना, ती एकदम ओस पडलेली असतात. म्हणजे तिथली अशी तुला 4-5 टकली दिसतील जे फिरत असतात, आणि ते पण वयोवृद्ध झालेले असतात. पण जर तू गणपतीच्या टायमाला जाशील तर तुला असं कधीच फील होणार नाही. त्या 5-6 दिवसांमध्ये फिलिंगच येणार नाही की अरे हे गावची लोक नाही आहेत, किंवा इथे कोणी, म्हणजे इतर टायमाला जरा कमी लोक असतात. तर तो एक म्हणजे गणपतीची स्पेशालिटी आहे कोकणामध्ये, की त्या टायमाला आवर्जून लोक जातात. आणि लिटरली तिकीटी भेटत नाही तर लोक एकमेकांच्या डोक्यावरती बसून जातात गर्दी करून, पण भांडत नाहीत का, कारण प्रत्येकाला माहिती असतं की बाबा ही परिस्थिती आहे आणि प्रत्येक जण आपल्या गावाला जातोय. म्हणजे ना, माझी प्रिव्हियस कंपनी होती, तिकडे पण इंजिनियर्स होते. ते डायरेक्ट बोलायचे की या पिरियडमध्ये आम्ही कामाला येणार नाही, कारण की त्यांचं असं होतं की गावाला जायचं, म्हणजे प्रोजेक्ट राहू दे पण आपल्याला गावाला जायचंय, तर त्याच्यासाठी त्यांना सुट्टी हवीच होती. मला तुला हे विचारायचंय की आता सध्या जे तू गावाला जातोस तो एक्झॅक्टली काय करतोस? आता मेन म्हणजे काय होतं की घर जास्त, म्हणजे घरी गावाला कोणी राहत नाही, त्याच्यामुळे पहिलं तर घराची झाडलोट करायची असतात. इकडे तिकडे खूप सारं झाडं वाढलेली असतात, ती सर्व झाडं झुडपं कापून टाकायची, थोडंसं क्लीन करायचं. त्याच्यानंतर मग डेकोरेशनचं तयारी करायची. डेकोरेशनचं बरंच सारं सामान मुंबईवरून घेऊन जातो, आणि काय थोडंफार सामान जे असेल ते गावालाच गोळा करतो. मग ते गणपतीसाठी स्पेसिफिक डेकोरेशन जे काही डोक्यामध्ये असेल ते सर्व डेकोरेशन करायचं, लायटिंग करायची थोडीफार. आणि त्याच्यानंतर म्हणजे गणपती आणायची तयारी चालू करायची. म्हणजे आता गणपती उद्या येणार आहे, तर त्याच्यासाठी थोडीफार काही ना काहीतरी तयारी करून ठेवायची. सकाळी उठायचं आहे तर कपडे गोळा करून ठेवायचे, किंवा सकाळी उठल्यावरती काय करायचं हे ते. आणि ती रात्र ती झोप येतच नाही, कारण बाबा उद्या गणपती येणार आहे. तर ते एक एक्साइटमेंट असते की आता उद्यापासून गणपती आपल्या घरी येतील आणि मजा मस्ती चालू होणार, आरत्या बिरत्या चालू होणार, मोदक बिदक घरी बनवायला लागणार. तर ती एक्साइटमेंट अगोदरपासूनच लागलेली असते. तर दुसऱ्या दिवशी मग गणपतीचं आगमनासाठी चालू होतं, जायचं आपलं. चांगले चांगले कपडे घालायचे, नवीन कपडे घालायचे, सदरा बिदरा घालायचं आणि जायचं. आणि आमच्या इथे अजून सुद्धा ही एक चांगली गोष्ट आहे की छोटा माणूस असू नाही तर मोठा माणूस असू दे, गावामध्ये एक घर असतं जिथे जसं गणपती बनवणारा एखादा माणूस असेल, त्याचा कारखाना किंवा त्याचं घर असेल, तर बऱ्याच वेळा त्याचं घरच त्याचा कारखाना असतो कलाकाराचा. आणि मग तिथे आपण म्हणजे 1-1.5 महिना अगोदर गणपतीचा पाट दिलेला असतो. मग त्या पाटावरती तो गणपती घडवतो आणि लोकांना देतो. तर गावातला सगळ्यात मोठा माणूस, म्हणजे रिच माणूस असेल जो कोणी, तो सुद्धा, आणि गावातला सगळ्यात छोटा माणूस, तो ते एकाच ठिकाणी येतात, ते गणपती घेतात आणि आपल्या घरी जातात. तर मग स्पेसिफिक पद्धतीने, म्हणजे कोणी डोक्यावरती नेतं, कोणी हातामध्ये पकडून नेतो, तर आपल्या गणपती घरी घेऊन जायतात. गणपतीचं म्हणजे गणपती घरी बसवायचा, त्याच्यानंतर तुम्ही आरती करायची आणि संध्याकाळी चालू व्हायचं. बाबा आमच्याकडे तरी असा प्रकार असतो की वाडीमध्ये प्रत्येकाच्या घरी जाऊन भजन करायचं. आणि ती एक वेगळीच मजा आहे कोकणामध्ये, कारण कोकणामध्ये अजून सुद्धा फार पारंपरिक पद्धतीने गणपती सेलिब्रेशन होतं. त्याच्यामुळे भजनं, कीर्तन हे सारा प्रकार कोकणामध्ये होतं, आणि संगीतमय प्रकारची भजनं असतात. तर ते भजनं करायची. त्याच्यानंतर काही लोकांच्या घरी स्पेसिफिक, म्हणजे आज तुझ्याकडे भजन आहे, माझ्याकडे भजन आहे, तर आज तुझ्याकडे काहीतरी एक स्पेशल मेनू असेल खायचा. हा म्हणजे घरी जाऊन जेवायला नको. कारण कसं होतं, आरत्या आणि भजनं 7-8 वाजल्यापासून जर चालू झाल्या तर त्या अक्षरशः 1-1-1:30 वाजेपर्यंत भजनं प्रत्येकाच्या वाडीतल्या प्रत्येकाच्या घरी जाऊन
भजनं करायला 1-1:30 वाजतो. मग घरी जाऊन जेवण्याचा काय प्रकारच नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या ऍटलिस्ट त्या दिवशी एखाद्याच्या घरी स्पेशल जेवण असेल. मग ते काही ना काही जे असेल ते लोक त्यांच्या आवडीने जे काय बनवतील, जसं मिसळपाव बनवला किंवा पावभाजी बनवली किंवा अजून काहीतरी वेगळं बनवलं, तर तो त्यांच्या घरी जाऊन खायचं. त्याच्यानंतर इतर तर असतं चहा आणि चिवडा किंवा छोटे मोठे स्नॅक्स तर प्रत्येकाच्या घरी असतात. तर ते स्नॅक्स करायचं घरी येऊन काय पोट ऑलमोस्ट भरलेलं असतं आणि झोपून जेवायचं काही कामच नाही. जेवायचं काही कामच नाही. हा जो 7 दिवसाचा हा जो प्रकार आहे एकदम अमेझिंग असतं. काय कारण एक तर सकाळी लेट उठायचं, ठीक आहे, आपल्या घरी आपला गणपती असतो, त्याची आरती करायची. त्याच्यानंतर दुपारी काही ना काहीतरी एकदम चांगला मेन्यू बनलेला असणार, मोदक बिदक काही ना काहीतरी गोडपाड आहे. तिथे सगळं डाएट विसरून जायचं. हा 7 दिवसाचा नॉन डाएट प्लॅन आहे. म्हणजे ही तर पूर्ण मजा गणपतीपर्यंत. मला तुला हे विचारायचं होतं की तुमच्या इथे विसर्जन कशी होतात, म्हणजे विहिरीमध्ये की नदीमध्ये, एक्झॅक्टली कसं? आता आमच्याकडे तरी नदीवरती होतं, बऱ्याच काही ठिकाणी विहिरींवरती पण होतं, पण आमच्या इथे बाजूलाच नदी आहे आमच्या इथे, तर विसर्जन होत नदीवरती. मुंबईमध्ये म्हणजे आपल्या इथे खूप मोठ्या लेवलवरती विसर्जनं असतात. जसं की तू सांगितलंस की कोल्हापूरमध्ये डॉल्बी असतं विसर्जन. तर मग तुमच्या इथे कोकणामध्ये एक्झॅक्टली कसं असतं विसर्जनाचं? कोकणामध्ये तरी अजून सुद्धा फार पारंपरिक पद्धतीने विसर्जन पण होतं. म्हणजे लोक काय करतात की विसर्जनाच्या दिवशी सगळी तयारी करतात. आता आमच्याकडे तरी गौरी गणपती असतो, त्याच्यामुळे गौरी एक दिवशी येते, त्याच्यानंतर गौरी दुसऱ्या दिवशी गौरीचं नैवेद्य आणि गौरीची पूजा आणि तो सर्व काही होतं जे करायचं, म्हणजे जे पद्धतीने जे नॉर्मल पद्धतीने ज्या सगळ्या गोष्टी करायच्या त्या होतात. मग त्याच्यानंतर गौरीचं विसर्जन होतं. गौरीचं विसर्जन विहिरीवरती होतं. अच्छा. हा, आणि गौरीचं विसर्जन झालं का मग आपण गणपतीच्या विसर्जनाची तयारी चालू करतो. तर गणपतीच्या विसर्जनासाठी परत काही ना काहीतरी छोटा मोठा बँड बाजा आणलेला असेल. गावाला आमच्या तरी गावाला हा डीजे आणि असा काही प्रकार नाही अजून तरी. हा ना, बरं नाही, चांगला डीजेचा त्याच्यात एक वेगळीच मजा आहे. डीजे असणं आणि फार मोठ्या लेवलवरती विसर्जन करणं. कारण जर तू लालबागचा राजा या साईडला जर विसर्जन जाऊन बघशील तर लोक तिथे सुद्धा एवढं अफाट प्रमाणात लोकांची गर्दी असते. आणि बऱ्याच वेळा लोकांचं असं पण मत असतं की जर तुला त्या पूर्ण 10-11 दिवसांमध्ये जर लालबागच्या राजाचं किंवा सगळ्यात जे मोठे मोठे गणपती आहेत, मुंबईतले पण मोठे मोठे गणपती आहेत, त्यांचं जर तुला दर्शन करायला नाही भेटलं तर ऑलमोस्ट जे गिरगाव चौपाटीला जातात ती एकाच चतुर्दशीच्या दिवशी, अनंत चतुर्थीच्या दिवशी ते एका रस्त्यानेच जातात. तर लोक तिथे फार मोठ्या प्रमाणात जमलेले असतात आणि तिथे त्याच मोमेंटला तुला जेवढे पण मुंबईचे गणपती आहेत ना, त्या सगळ्यांचं एकत्र दर्शन करायला भेटतं. अच्छा. आपल्या इथे ढोल ताशाचे पथकं असतात, त्याचा वापर करून म्हणजे नाही का विसर्जन करतात, एकदम मस्त करतात. हा एक खूप चांगला हा एक खूप चांगला प्रकार, म्हणजे मला असं वाटतं काही मागच्या 7-8-10 वर्षापासून चालू झालेला आहे की काय बोलतात त्याला, फारच असं ढोल ताशे आणि आणि त्याच्या आजूबाजूला उभं राहिल्यावरती ती एक वेगळीच फिलिंग असते. एनर्जीच एकदम डिफरंट लेवल ऑफ एनर्जी असते, खतरनाक ऍक्च्युली. तर ते पण एक मला असं वाटतं की मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये, ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये फार चांगल्या प्रकारे ते करतात. ढोल पथक आजकाल किती मोठा प्रकार झाला आहे. ते झालंच पाहिजे. म्हणजे हा माझा पर्सनल ओपिनियन आहे की डीजे मध्ये ते वाजवतात, ते व्हायब्रेशन आणि हे ते असतात, त्यापेक्षा जास्त जर ढोल ताशकांचा तो जो आवाज असतो आणि त्याने जी अशी एनर्जी वाढत जाते, लाईक यु नो, तर त्याची फिलिंगच वेगळी आहे. तू जातो का ढोल वाजवायला? ढोल मला असं वाटलं कारण तू जातो. नाही ऍक्च्युली कल्याण डोंबिवली साईडला राहतो म्हणून बोलतो. म्हणजे आमच्या कल्याण डोंबिवलीमध्ये जी शोभायात्रा असते तिथे ढोल ताशकांचे ते जे पथ असतात ते मस्त वाजवतात, एकदम सुंदर कपडे वगैरे घालून आणि एकदम रिदमिक असतं ते. तर ते बघायला खूप मजा येतो, पण कधी असा विचार नाही केला मी की मी सहभाग होईल, बट यू नेव्हर नो. मला ना तुला एक विसर्जनाबद्दल पण बोलायचं होतं. म्हणजे आपल्याकडे ना सध्या खूप इको फ्रेंडली वेजने विसर्जन होत आहेत आजकाल. आर्टिफिशियल तलाव बनवतात. आर्टिफिशियल तलाव बनवतात, बरोबर. कारण अजून सुद्धा बरेच गणपतीच्या ज्या मूर्त्या असतात, ज्या घरोघरी मूर्त्या असतात किंवा इव्हन ज्या मोठ्या मोठ्या मंडळांच्या मूर्त्या असतात, त्या मूर्त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बनवल्या जातात, बरोबर. आणि त्या विरघळायला खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे काय होतं की जी म्हणजे जिथे पण आपण विसर्जन करतोय तिथले जे प्राणी आहेत, मासे आहेत,
तर ते त्यांना फार हानी पोहोचू शकते. त्याच्यामुळे मला असं वाटतं गव्हर्नमेंटने हा खूप चांगला प्रकल्प चालू केलाय, की एक आर्टिफिशियल तलाव बनायचं, म्हणजे तिथेच एक खड्डा करायचा, त्याच्यामध्ये पूर्ण प्लास्टिकने कव्हर करायचा तो खड्डा, तिथे पाणी भरायचं आणि मग तिथे विसर्जन करायचं. आणि आता लोकांना ते समजायला पण लागले, की हे असं करणं का गरजेचं आहे. बरोबर. बऱ्याच वेळा लोक तरी पण नदीमध्ये करतात, पण आर्टिफिशियल तलावमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात लोक गणपती विसर्जन करतात. आणि त्यातल्या त्यात आजकाल एक गोष्ट लोक लोक आजकाल करायला लागलेत, ते म्हणजे शाडूची मूर्ती बनवतात, किंवा मला असं वाटतं तू हे पण सांगत होते की पेपरची पण मूर्ती बनवतात लोक. हो हो हो, बरोबर आहे. म्हणजे आता लोक इको फ्रेंडली वेजला जास्तीत जास्त एक्सेप्ट करतायत. मला ना त्याच्यामध्ये माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स पण सांगावासा वाटतो, की माझ्यासोबत असं झालं होतं की माझा एक नवस पूर्ण झाला होता आणि मी असं ठरवलं होतं, म्हणजे मागच्या 4 वर्षांपासून, की मी घरी माझ्या हाताने मूर्ती बनवणार आणि मग आमच्या घरी गणेशोत्सव साजरा होणार. पहिल्या वर्षी मी मातीची गणपतीची मूर्ती बनवली आणि त्याच्यामध्ये सीड्स टाकले होते आणि मग जेव्हा ते विसर्जन केलं आणि म्हणजे तिथे ते आहे, मी माझ्या गार्डनमध्ये पण टाकलेले ते छोटे छोटे प्लांट्स आले होते ना दॅट. म्हणजे आणि अजून एक गोष्ट होती की आपल्याला हे कळालं, म्हणजे ड्युरिंग लॉकडाऊन कळालं की विसर्जनासाठी गरजेचं नाही आहे की मी एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये जाऊन ते विसर्जन करावं, घरी पण विसर्जन करू शकतो, ही गोष्ट कळाली होती. तर मग मी पण तीच गोष्ट फॉलो केली आणि आता पण समजा माझं तेच असतं की प्रत्येक वर्षी हिअर ऑनवर्ड्स ॲज वेल मी स्वतः हाताने मूर्ती बनवणार आणि त्याचं विसर्जन करणार. आणि मला ना अजून एक गोष्ट आवडली की आमच्या इथे म्हणजे आता पूजेची जी सामग्री असते, तर लोक काय करतात, त्याला नदीमध्ये टाकून देतात, म्हणजे असं की ते पूज्य आहे म्हणून ते नदीमध्ये सोडायचं असं. पण इथे कल्याणमध्ये अशी एक कुंडी जी असते ना, ती अशी बनवलेली आहे, ज्याच्यामध्ये हे पूजेची सामग्री फक्त जाते. म्हणजे की ती घाण गोष्ट नाहीये की ती कचऱ्यामध्ये टाकत नाहीये, पण असं एक लाईक निर्माल्यसाठी जे एक गोष्ट असते ना, ती असं बनवून ठेवलेलं आहे. तर ती मला गोष्ट फार आवडली, म्हणजे आपल्या नेचरसाठी खूप चांगली गोष्ट आहे. ऍक्च्युली नाईस मूव. म्हणजे तुम्ही म्हणजे लोकांच्या श्रद्धा सुद्धा असं की तुम्ही कचरा कुंडीत टाकताय किंवा तुम्ही अशा कुठल्या तरी प्लेसमध्ये टाकताय जे असं चांगलं नाही, म्हणजे तिथे श्रद्धा सुद्धा त्यांची हर्ट होणार नाही आणि तुम्ही ते नदी बिदीमध्ये पण टाकणार नाही, जेणेकरून ते परत त्याचं क्लिनिंग कोण करणार किंवा त्याच्यामध्ये काहीतरी जीवितहानी होईल, माशा विषांची किंवा जे जलचर प्राणी आहेत त्यांची काहीतरी जीवितहानी होईल, हे सुद्धा लोकांना वाटणार नाही. फार चांगला मूव आहे, ऍक्च्युली फार चांगला मूव आहे. आय जस्ट होप की लोक इन फ्युचर पण जास्तीत जास्त इको फ्रेंडली वेजचा वापर करतील येत्या गणपतीमध्ये. आणि हा एक सण असा आहे की ज्याची लोक वर्षभर वाट बघतात. बरोबर. आणि मला माहिती आहे तू पण आणि मी पण, आपण गणपतीची खूप आतुरतेने वाट बघत आहोत आणि या वर्षी पण आपल्याला खूप मजा येणार आहे. तर मग मित्रांनो, अशी अपेक्षा करतो की तुम्हाला हा आजचा एपिसोड खूप आवडला असावा आणि तुम्हीही गणपतीची आतुरतेने वाट पाहत असावेत. तुम्हालाही नॉस्टॅल्जिक फील झालं असेलच आणि तुम्हालाही गावाला जायसारखं वाटत असेलच नक्कीच. तर मग आता आपण पुढच्या एपिसोडमध्ये भेटूयात, जिथे आपण खूप साऱ्या गप्पांना रंग देणार आहोत. तर मग तोपर्यंत पाहत रहा द गप्पा गटा शो.